रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दिंड्या निघालेल्या आहेत पंढरपुराकडे, आणि पंढरपूरला कोण आहे? तो विठू माऊली आहे. आता माऊली हा जो शब्द आहे तो संत तत्वज्ञ ज्ञानेश्वरांसाठी सुद्धा योजला जातो, विठुरायासाठी सुद्धा योजला जातो. आणि मग माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, ही भूमिका काय येते? तर ती येते याचं कारण असं की माऊली असल्यामुळे ते माहेर होतं. म्हणजे आता वारकरी एवढे दिवस कुठे होते? वर्षभर तर ते सासरी होते. सासरी होते म्हणजे संसारात होते म्हणून सासरी होते. आणि आता ते पुन्हा आईच्या दिशेनं जात आहेत, आईच्या घरी जात आहेत, म्हणजे माहेरी जात आहेत. पंढरपुराविषयीची ही जी अलौकिक महत्ता आहे, ती महत्ता येते याचं कारण असं आहे की वैकुंठ आणि पंढरपूर ह्याच्यामध्ये विष्णूचं जे स्थान आहे, निवासस्थान आहे, ते वैकुंठ आहे. परंतु पंढरपूरला सुद्धा विठ्ठल जो आहे तो विष्णूच्या रूपानेच आहे. आणि त्यामुळे विष्णूचाच अवतार पंढरपुरात आहे अशी कल्पना केल्यानंतर मग पहिलं कोण असा प्रश्न पडेल. संत नामदेवांचा अभंग आहे जो आता आपण त्यातल्या 4 ओळी ऐकल्या आहेत. आणि काय त्या 4 ओळी? त्या 4 ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे की आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. संत नामदेव म्हणतात आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. हे जे वर्णन आहे, हे वर्णन अलंकार स्वरूप आहे. अलंकार स्वरूप अशासाठी आहे की यात साहित्यातला, भाषेतला अतिशयोक्ती अलंकार आहे. अतिशयोक्ती अलंकाराच्या माध्यमातून आपलं सांगणं, आपलं म्हणणं पटवून देण्याचं कौशल्य हे आमच्या सर्वच संत वाङ्मयामध्ये आढळतं. अगदी पहिल्या संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीपासून आढळतं. त्यामुळे पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर माऊली अतिशयोक्ती अलंकार करून श्रोत्यांना विनवणी करतात की कसं ऐका, मी जे गीतेवरचं निरूपण करणार आहे ते तुम्ही कसं ऐका, याची आधी सूचना दिलेली आहे, विनंती केलेली आहे. आणि ते करत असताना जो दृष्टांत आहे त्यामध्ये अतिशयोक्ती अलंकाराचं अपूर्व आणि अत्युच्च स्वरूप आपल्याला आढळून येतं. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे, तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्त आणून या, असं माऊली म्हणतात. इथे तो अतिशयोक्ती अलंकार आहे की मुळात चकोर हा पक्षी काल्पनिक आहे. आणि त्यामुळे आज त्या चकोर पक्ष्याची पिल्ल, म्हणजे मुळात पक्षी नाजूक, आणि त्याची पिल्ल किती नाजूक असतील, आणि त्यात पुन्हा पक्षी काल्पनिक आहे म्हणजे अति 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 नाजूक. आणि शरद ऋतूतील चांदणं चकोर पक्ष्याची पिल्ल जसं मन हळुवार करून टिपतील, तसं तुमचं मन हळुवार करा आणि ही कथा ऐका. आता चकोर पक्षाची कल्पना आहे वाळवंटामध्ये जे वाळूचे बारीक कण असतात ते चंद्रप्रकाशामध्ये चमकतात, आणि ते कित्येक वेळा अन्न आहे की काय असं वाटून पक्षी त्या ठिकाणी फसण्याची शक्यता आहे. जेव्हा अशा पद्धतीनं निसर्गामध्ये काही घटना घडते तेव्हा त्या घटनेचा विनियोग करून साहित्यामध्ये तुम्हाला अनेक मुद्दे किंवा तुमचा विचार जो आहे तो सिद्ध करता येतो. आणि असे शब्द तयार होतात. म्हणजे कित्येक वेळा चांदण इतकं पडलेलं असतं पहाटेचं की पक्ष्यांना असं वाटतं की सूर्य उगवायला सुरुवात झालेली आहे, तर त्याला नाव दिलेलं आहे चेटूक चांदणे. तर ते चेटूक चांदण म्हणजे चांदणं चेटूक करतं पक्ष्यांवरती, आणि पक्ष्यांना वाटतं दिवस उजाडलाय की काय म्हणून.
ही मराठी भाषेची समृद्धता आहेच. आणि त्यामुळे तशा पद्धतीचाच अतिशयोक्ती अलंकार आम्हाला सर्वच संतांच्या साहित्यात आढळतो. त्यात ह्या ठिकाणी येऊन तो पंढरपुराविषयी संत नामदेवांनी रचलेला अतिशयोक्ती अलंकार आहे की वैकुंठ नगरी म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचं निवासस्थान सुद्धा नंतर तयार झालं, आधी पंढरपूर करायला लागलं. इतकी भक्ती आहे, इतकं प्रेम आहे, इतकी ओढ आहे त्या विठ्ठलाकडे जाण्याची. आणि जेव्हा नव्हते चराचर, काहीच नव्हतं, या पृथ्वीवरती मनुष्य वस्तीच नव्हती, नुसतीच पृथ्वी होती गोळा एक. पण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. हा अतिशयोक्ती अलंकार असला ना तरी भावना स्पष्टपणे कळतात की त्या तीर्थस्थानाविषयी मनामध्ये असलेली भावना काय आहे. आणि त्यामुळे आज त्या पंढरपूरला निघालेल्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांच्या समवेत चालणारे सगळेच वारकरी हे पंढरपूर या 5 अक्षरांकडे या पद्धतीनंच बघतात. आणि त्यामुळे आज तुम्ही आम्ही म्हटलं तसं 25 तारखेपर्यंत म्हणजे आषाढी एकादशीपर्यंत आपण ही रोज एक ओवी संतांची या दिंडीबरोबर ओव्या किंवा अभंग घेऊन प्रवास करत आहोत. आपण सगळेच वारकरी आहोत, एकमेकांना माऊली माऊली असं म्हणत आहोत. पण शिकायचं काय आहे तर याच्यात शिकायचं आहे की निसर्ग आणि माणूस याचं नातं किती जवळचं आहे ते शिकायचं आहे. जेव्हा नव्हते चराचर म्हणजे निसर्गाचा मुद्दा आला. आणि मग निसर्ग आणि आपण शेवटी आपण एक निसर्गाचा भाग आहोत हे कळवणारे हे दृष्टांत असतात. आपण त्याचाच एक भाग आहोत निसर्गाचा. माणूस समजतो स्वतःला निसर्गापेक्षा वेगळा, पण प्रत्यक्ष तसं नाहीये. आणि प्रत्यक्ष तसं नाहीये हे वणवे लागतात तेव्हा लक्षात येतं, पूर येतात तेव्हा लक्षात येतं, भूकंप होतो तेव्हा लक्षात येतं, आणि करोनासारखी साथ येते तेव्हा लक्षात येतं की आपण त्या निसर्गापुढे खुजे आहोत. आणि म्हणून अतिशयोक्ती अलंकारामध्ये निसर्गाचा उपयोग करून मानवी मनाचं व्यक्त करणं हे प्रामुख्यानं संस्कृत काव्याचं आणि संस्कृत काव्यामुळे आपल्या मराठी काव्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. म्हणजे उर्दू सारखी भाषा सुद्धा इतक्या ताकदीनं निसर्गाचं वर्णन करून किंवा निसर्गाचा विनियोग आपल्या साहित्यात करत नाही. म्हणजे असं मी म्हणतो का आता मी नाही म्हणते, जनाब एहतिशाम अहमद नावाचा शायर असं म्हणतो. आषाढ महिना सुरू झालेला आहे, आषाढ असे प्रथम दिवस आहे, परवाच झाला. कालिदासाची आठवण येते आणि मग कालिदासाने मेघदूत प्रियकराचा निरोप पोहोचवण्याचं काम जे आहे ते मेघदूताकडनं करण्यात आलं. अँबेसेडर गेला त्याला, कोणाला? मेघाला, जो मुळातच हवेचा गोळा आहे, परंतु त्या मेघदूताला भरलेला आहे. तो मनाने भरलेला ढग आहे म्हणून तो मेघ आहे. त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या पोटामध्ये, त्याच्या मनामध्ये त्या ढगाच्या उमाळा भरलेला आहे. आणि तो उमाळा घेऊन जातो, तो निरोप घेऊन जातो. आता एवढं निसर्गाबरोबरचं अद्वैत आम्हाला अन्य साहित्यात आढळत नाही. आणि म्हणून तो शायर असं म्हणतो, एहतिशाम अहमद असं त्याचं नाव आहे, की देर इज हार्डली एनी ऍस्पेक्ट ऑफ नेचर विच हॅज रिमेन अवे आउट ऑफ थॉट अँड परसेप्शन ऑफ द उर्दू पोएट्स, बट स्टील वी डू नॉट फाइंड इन उर्दू एनी कालिदास. आम्हाला उर्दूमध्ये काही कालिदास आढळत नाही. याचं कारण निसर्गाबरोबरचं एकत्र प्रवास करणं, तत्वज्ञानासाठी एकत्र प्रवास करणं, अध्यात्मासाठी एकत्र प्रवास करणं, प्रेमासाठी, प्रीतीसाठी, तुम्ही ज्या ज्या मानवी भावना आहेत त्या सर्व भावनांना सिद्ध करण्यासाठी म्हणून तुम्हाला निसर्गाचा विनियोग करता येतो. तो आमच्या साहित्यामध्ये होत असतो. हे माझं दुर्दैव आहे की मला एका उर्दू शाळेचा दाखला देऊन आमच्या साहित्याचं जे सर्वोत्तम आहे, जो सद्गुण आहे तो सिद्ध करायला लागतो. आणि हा आमचा भारतीयांचा पूर्वापार आलेला दोष आहे. आम्हाला परदेशातून आल्याशिवाय, दुसऱ्यांकडनं आल्याशिवाय आम्हाला आमची माणसं पण चांगली वाटत नाही. आणि त्यामुळे जरी संजय उपाध्यायने हात जोडून विनवणी केली तुम्हाला की आपण सद्गुणाचा प्रचार करत आहोत, तुम्ही जेवढं शेअर कराल लोकांना, की सकाळी 5 वाजता तुम्हाला उत्तम ओवी ऐकायला मिळत आहे, पण सकाळी 5 वाजता कुठच्या तरी मोबाईल ऍप्लिकेशनवर बातम्यांच्या शिवी ऐकण्यापेक्षा या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ओवी ऐकत आहात, पण त्याचा प्रचार होत नाही. तेवढा प्रचार व्हायला हवा. तो माझ्यासाठी नाहीये प्रचार. प्रचार हवा आहे की आज माणसांची मनं बदलायला लागतील.
आणि ती मनं बदलण्यासाठी म्हणून हा मुद्दा आहे. पण इथे तोच मुद्दा आला की इथे दुसऱ्या कोणी जर सांगितलं तुम्हाला, विनोदासाठी घेऊ आपण, अमेरिकेहून कोणीतरी एखाद्या अमेरिकन माणसाने सांगितलं तुम्हाला की डॉक्टर उपाध्येज डिस्कोर्सेस आर फॅन्टॅस्टिक, की लगेच मग आमच्याकडे अरे रे आम्हाला कसं ठाऊक नाही असं म्हणून मग उपाध्यांच्या प्रवचनांवरती लक्ष जाईल. पण ते तिकडून सांगायला लागतं. आणि असं घडतं या धर्मामध्ये सुद्धा घडतं. आमचे ते मोठे लेखक राहत होते, त्यांच्याकडे एक अमेरिकन माणूस आला होता आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता आणि संतांचा अभ्यास करत होता. आणि तो आलेला आहे असं कळल्यानंतर मला लेखकाने फोन केला आणि तो लेखक मला म्हणाला, उपाध्ये तुला जर हिंदू धर्माविषयी काही प्रश्न पडले असतील तर तू हे अमेरिकन गृहस्थ आलेले त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे हिंदू धर्माविषयी. मला हसू झालं. मग मी त्या लेखकाला म्हटलं, थोडा आगाऊपणा करतो आपण, वयाने मोठे आहात, पण त्यांना काही प्रश्न असेल ना अमेरिकन माणसाला हिंदू सनातन धर्माविषयी, त्याला माझ्याकडे पाठवा. माहिती नाही उद्धटपणा होता की आगाऊपणा होता, पण प्रश्न असा आहे आम्ही कधी बदलणार ना, ते बदला तर लागेल. संतांनी प्रयत्न केले, माऊलींनी प्रयत्न केले, जगद्गुरूंनी प्रयत्न केले, प्रत्येक संतांनी काय केलं, समाज बदलण्याचा प्रयत्न केला. त्याच पावलांवरती पाऊल ठेवून संत जरी नसलो, पसंत जरी नसलो तरी सुद्धा मनामधला सद्विचारांचा वसंत मात्र तसाच फुललेला असतो आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नेहमी करतो. मला असं वाटतं की हा जो अतिशयोक्ती अलंकार आहे, त्या अलंकाराचा विचार केला तर नामदेवांच्या मनातला भाव खरा आहे की आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. हा जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वासच भक्तीच्या शेवटच्या पायरीवरती, नवव्या पायरीवरती घेऊन जातो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. त्या आत्मनिवेदनाकडे जाण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास लागतो, आत्मश्रद्धा लागते, त्याशिवाय तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. असो, थांबूया, पुन्हा भेटूया उद्या. खरं तर माझे बाकीचे जे भाग आहेत त्यात कोणी न विचारलेलं माझं मत आहे, हसवाई आहे, माझी गाणी, माझ्या कविता आहे, तर तोही ह्या कार्यक्रमाबरोबर जोडायचा विचार आहे. कसं जमतंय बघूया. परंतु तुमची जी तुमच्या कॉमेंटमधली जी एक विनवणी आली होती की वारी चालू आहे तोपर्यंत तरी रोज एक ओवी ठेवा, रोज एका ओवीबद्दल बोला, तुमच्या वाहवाला माझी वाहवा म्हणून प्रतिसाद दिला आणि आपण पुन्हा एकदा रोज एक ओवी संतांची ऐकत. पुन्हा भेटू उद्या सकाळी, पुन्हा भेटू उद्या पहाटे 5 वाजता. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.